बदलापूरला जे झालं, 2-3 कोवळ्या मुलींच्यावर त्यांनी अन्याय अत्याचार केला. अख्ख्या बदलापूरनी 9 तास ट्रेन बंद केली, बंद केलं शहर. त्याच्यात सापडला तो माणूस. सापडल्यानंतर कोर्टात घेऊन जात असताना चकमक झाली. स्वसंरक्षणाच्या करता तिथं गोळी झाडली गेली. त्याच्यात तो मृत्युमुखी झाला. विरोधक बघा हे चकमक दाखवत आहे. ह्याच्या आधी म्हणले जो नराधम आहे त्याला ताबडतोब फाशी द्या, आत्ताच्या आत्ता फाशी द्या. आणि नंतर त्या चकमकीत तो गेला तर म्हणले बघा माणसं मारायला लागली ती लोक. अरे गांडुळांची अवलाद तुमची, इकडं चाललंय का तिकडं चाललंय बघवत नाही आणि तुम्ही आम्हाला शिकवता. तुम्ही प्रत्येक मेलेल्या माहिताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न करताय. ही तुमची पद्धत. सतत बघतायत कुठं काहीतरी मिळतंय का. अरे दिलदारपणे लढा ना. शेवटी जनता ठरवेल, माझ्या माय माऊली ठरवतील, माझे बांधव ठरवतील कुणाचं बटन दाबायचं ते. पण ही का रडीचा डाव. कारण नसताना सांगायचं आता सरकार एकदम कर्जबाजारी झालेलं आहे, आता पगारच होणार नाहीत. अरे कोणी सांगितलं. मी अर्थमंत्री म्हणून सांगतोय, महाराष्ट्राला सांगतोय प्रत्येकाचे पगार होतील. काय आम्ही काय तिथं गोट्या खेळायला गेलोय. कशाही पद्धतीनं बोलता, काही करता.